नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. हा माझा सगळ्यात पहिला अनुभव आहे, जेव्हा मी 17 वर्षांचा होतो. साधारण 2010ला मी 12वीला होतो. नवीनच तरुण झालो होतो. तेव्हा त्याबद्दलच्या भावना माझ्या खूपच जास्त असायच्या. त्यावेळी मोबाईल वगैरे वापरण्याची परवानगी घरून मिळत नव्हती. त्यामुळे मित्रांच्या मोबाईलवरतीच नको तसल्या फिल्म्स पाहून आणि SD स्टँडवरती मिळणारी ॲपल, हायदोस आणि अशीच वेगवेगळी कथांची पुस्तकं वाचून मला तो नाद नुकताच लागला होता. कितीही कथा वाचल्या आणि त्या सिरीज पाहून मला इच्छा जरी झाली तरी काय करायचं, शेवटी हातावरच वेळ मारून न्यायचो. त्यावेळी गावात बऱ्यापैकी पोरी होत्या, पण जास्त करून भावकीतल्याच असायच्या आणि त्यांना मी ताई म्हणायचो. 12वीची परीक्षा झाली आणि पप्पांनी मला नवीन मल्टीमीडिया फोन घेऊन दिला. मग सगळ्यात आधी 4 GB मेमरी कार्ड 100 रुपये देऊन वेगवेगळे पिक्चर त्यामध्ये भरून घेतले आणि मग त्यावरच हातभट्टी चालवायला लागलो. गल्लीतल्या बायका आणि कवळ्या पोरी त्यांच्याकडे पाहण्याचा तर माझा दृष्टिकोनच बदलून गेला. त्यांना गुपचूप पाहणं हा माझा नित्यक्रम होता. माझ्या घराच्या मागच्या बाजूला कविता काकू राहायची. गोरीपान, अंगानं मजबूत, अगदी फॉरेनरसारखी दिसायची. पण तिचा नवरा मात्र जेमतेम तब्येतीनं बारीक आणि अगदी अरसिक होता. एकदा कविता काकू गावातल्याच एका पोराच्या लफड्यात सापडली आणि मग हा विषय गावभर झाला. मला मात्र ह्याची माहिती आधीपासूनच होती, पण मला त्या दोघांना रंगेहात पकडून त्याचा फायदा घ्यायचा होता. आता ही गोष्ट गावभर झाल्यामुळे तिचा फायदा घेण्याची शक्यता फारच कमी झाली होती. तरीही याच घटनेमुळे मला दुसरा एक फायदा झाला आणि मला माझी पहिली ओपनिंग मिळाली. झालं असं की 12वीची परीक्षा संपल्यामुळे मी घरीच असायचो आणि घरचे शेतावर जायचे. दिवसभर मी एकटा नाही तर गावभर हिंडत बसायचो. याच सुमारास माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या चित्राची 14वीची परीक्षा संपली होती आणि तीही घरी एकटीच असायची. त्याआधी आम्ही बोलायचो, पण घराशेजारी असल्यामुळे मी तिला ताई म्हणत असल्यामुळे जाळ्यात अडकेल या गोष्टीची शक्यता फारच कमी होती. तिच्याबद्दल सांगायचं तर अगदीच नवीन तारुण्यात आलेली, थोड्या निमगोऱ्या वर्णाची, 5.5 फूट उंची असणारी. तिला घरी आणि गल्लीत सगळे परी म्हणूनच ओळखत असायचे आणि मी तिला ताई म्हणायचो. वयाच्या मानानं ती मोठी होती. घरातील कामं करून करून काटक झालेली. तिच्यावर मी एकदा ट्राय केला होता, पण धाडस होत नव्हतं. पुढे प्रयत्न करायचं. आता कविता काकू गावातल्या पोरासोबत सापडल्यानंतर दुसऱ्या दुपारी मी घरासमोरच्या कट्ट्यावर बसलो होतो. तिथून मला परीताईचं घर दिसायचं. काही वेळात परीताई कपडे वाळत घालायला बाहेर आली. मी तिच्याकडे पाहत बसलो तर तिची नजर माझ्याकडे गेल्यानंतर तिनं मला घरी बोलावलं. मी तिला आलो म्हणून सांगून घरात गेलो आणि मस्तपैकी फ्रेश झालो. मी एवढं तिला इमॅजिन केलं की तिनं बोलावलं म्हणजे मला आज काहीतरी देईल आणि मग मी लगेच तिच्याकडे निघालो. दारात उभा राहून मी तिला हाक मारली, परीताई मी आलोय. परीताई लगेच बाहेर आली आणि मला घरात घेतलं. त्यानंतर आमच्यात जे संभाषण झालं ते पुढील प्रमाणे. परीताई म्हणाली, जेवलास का रे? मी जेवलो ताई केव्हाच. घरी पण कोणी नाही ना, त्यामुळे करमत नव्हतं म्हणून मग मी कट्ट्यावर बसलो होतो. तेव्हा परीताई म्हणाली, मला पण करमत नाही रे, कोणी घरी सुद्धा नाही आणि TV पण चालत नाही आमचा. मी लगेच बोललो, हा मला तर दुपारी वेळच जात नाही. एकतर पुस्तकं वाचत बसतो, नाहीतर गावभर फिरतो. परीताई म्हणाली, अरे तुला विचारायचं होतं, ते काल संध्याकाळी काय भांडण चालू होतं कविता काकूंचं? मी म्हणालो, अगं मला पण माहीत नाही, पण ती कुणासोबत तरी सापडली, म्हणजे काकांसोबत. आमच्या घरी विषय चालू होता तेव्हा मी ऐकलं. तेव्हा ताई म्हणाली, तो शिंद्याचा विनय म्हणत होता. मी म्हणालो, तुला कसं कळलं तोच होता ते? परीताई म्हणाली, मी कॉलेजवरून दुपारी यायचं ना, तेव्हा मी पाहिलंय त्यांना. तिकडे चौकात गाडी लावून तो मागच्या बाजूने यायचा. मी म्हणालो, पण मी कधीच नाही पाहिलं त्याला. ताई म्हणाली, अरे मी सांगते ना, तो गाडी लांब लावून घराच्या मागच्या बाजूने जायचा. तिच्या घराच्या मागून जायचा ना, म्हणून तुला दिसला नसेल. मी म्हणालो, असेल, पण खूप राडा झाला काल. मी कितीतरी वेळा त्यांच्या घरी जातो. एवढी छान दिसते तर कशाला असं वागायचं ना? परीताई म्हणाली, ती पहिल्यापासूनच तशी आहे रे. मी तिच्या मोबाईलमध्ये तसले व्हिडिओ पण पाहिलेत.
मग मी साळसूतपणाचा आवाहनात म्हणालो, तसले म्हणजे कसले ग? ताई म्हणाली, असतात रे, नवरा बायको करतात ना त्याचे. मी म्हणालो, परिताई खरंच तू तसले पाहिलेस? ताई म्हणाली, नाही रे, मी फक्त 1-2दाच पाहिलेत. मी म्हणालो, मला माहीत होतं की पोरं पाहतात, पण पोरी पण पाहतात ते माहीत नव्हतं. ताई म्हणाली, म्हणजे तू पण बघतोस का? सांग ना, बघतोस की नाही? तेव्हा मी म्हणालो, मी सुद्धा 1-2दा पाहिलेत. ताई म्हणाली, खरंच का? पण कुठे आणि केव्हा? मी म्हणालो, मी नवीन फोन घेतला ना तेव्हा मेमरी कार्डमध्ये चुकून आलेले ते व्हिडिओ पाहिले. ताई म्हणाली, तुझ्याकडे आहेत का अजून ते? मी म्हणालो, नाही, मी डिलीट केले घाबरून. तेव्हा ताई म्हणाली, घाबरट कुठला, ठेवायचे ना, कशाला डिलीट केलेस? मी एक सांगू तुला? कोणाला काही सांगणार नाही ना यातलं? मी म्हणालो, नाही सांगणार, सांग ना ताई. ताई म्हणाली, माझं एक काम करशील का? मला तसले व्हिडिओ भरून आणून देशील का माझ्या मेमरी कार्डमध्ये? मी म्हणालो, मला माहीत आहे कुठे भरून मिळतात ते, पण 50 रुपयांना 1 GB देतात ग, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. ताई लगेच म्हणाली, मी देते तुला पैसे, पण तू आणून देशील का? हो, मी करतो काहीतरी आणि देतो तुला आणून, असं मी तिला बोललो. ताई म्हणाली, ठीक आहे, हे मेमरी कार्ड आणि 50 रुपये घे आणि 2-3 दिवसात मला आणून दे, कुणाला काही सांगू नकोस. मी म्हणालो, हो ताई, नाही सांगत आणि मी आणतो ते व्हिडिओ भरून. ताई म्हणाली, ठीक आहे, जा आता तू. एवढं बोलून मी त्यांच्या घरात निघालो, पण मनात असंख्य उकळ्या फुटत होत्या आणि नवनवीन कल्पना लढवून मी वेगवेगळी स्वप्न पाहत होतो. आता लवकरात लवकर तिला ते व्हिडिओ कसे देता येतील ते पाहायला हवं होतं आणि मग मी पुढे तिच्याशी मुक्त बोलू शकलो असतो. तर मग मित्रांनो, आता पुढे आमच्यात नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.